हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी सोनाली स्वागत करते तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये. मिस मी काही करत नाही, तुम्हाला माहिती आहे, कारण मुलांक 5. तर मला एवढं सांगायचंय की आज मी ना माझे इयरिंगचे बॉक्स मस्त झाला आहे. ज्वेलरीचे बॉक्स आहेत माझे. मी एवढे वर्षापासून हे सांभाळून ठेवले ज्वेलरी. तर मी तर मी विचार केला की का नाही मी या ज्वेलरीचं जे पण माझं थोडंफार कलेक्शन आहे ते तुम्हाला सगळ्यांना शेअर करू, तुम्हाला दाखवलेले आहेत. आणि ते मी लिटरली मी तुम्हाला सांगते, ह्या काही ज्वेलरी आहेत ना, ते माझ्या लग्नापासूनच्या आहेत. म्हणजे जवळ आता हे 2026 चालू आहे. तर जवळ 2020 पासनं मी ते जपून ठेवलेत. आहेत तसेच आहेत. म्हणजे थोडे फार खराब पण झाले असतील मे बी. बट मला असं वाटलं की का नाही ही गोष्ट तुम्हाला पण शेअर करू. चला दाखवते. स्टार्ट करूया या ज्वेलरी पासून. त्याच्यामध्ये मी फक्त फक्त आणि फक्त सिल्वर ज्वेलरी म्हणजे सिल्वर वाले इयरिंग ठेवते. फर्स्ट आहे ते हे मी जेव्हा ना असं कुठला सिंपल ड्रेस असेल ना त्याच्यावर मी हे घालते. अजून सेकंड जी ज्वेलरी आहे, अरे यार हे अडकलं. हा, सेकंड आहे ही. हे पण मी कशावर पण घालते, माझं असं काय नाही. मला जे बरं वाटतं ना त्याच्यावर मी सगळ्या ज्वेलरी घालते. ज्वेलरी का बोलते मी? कानातली. हा, त्याच्यावर हे मी कानातले घालते. मी खूप शायनिंग मारते गे हा व्हिडिओ समोर. थोडस बघा, जाऊ दे. सेकंड हे वाले दिसतंय की नाही मला माहित नाही. हा, सेकंड कसलं झालं? सेकंड नाही, 1 2 3 चौथे ते मला वाटतं. नंतर हे तुम्हाला माहिती आहे, ह्याला ना जवळ 6 वर्ष झाले. 6 वर्षापासून मी हे जपून ठेवले. थोडा याचा कलर डल झालाय, पण मी जपून वापरते म्हणून आहेत तसेच आहेत. ह्या सगळ्या आहेत ना कानातले माझे. ह्याला जवळ 3 4 5 अशा प्रकारे मी ते जपून ठेवते. काय आहे माहितीये का, मी आत्ताच आंघोळ वगैरे करून बसले. सगळं माझं घरातलं काम आवरून बसले आणि त्याच्यामुळे माझी केस ओढली आहेत. मी केस बांधून ठेवलेले. मी विसरून गेले की माझं ना केस ओढली आहेत आणि मी तसेच बांधून ठेवलेले. मला आता कामं झाल्यानंतर लक्षात आलंय की मी केस सोडलेलेच नाहीये. ठीक आहे, एनिवे, हे माझे मोठे ज्वेलरी जे ना म्हणजे दिवाळीत वगैरे ना मी साडी घातलेली पिंक कलरची. मी ना तो फोटो अटॅच करेल, त्याच्यावर मी हे कानातले नाही, एक मिनिट, हे नव्हते घातले, हे घातलेले. आणि हे कानातल्यांना 3 वर्ष झालेत. हा, 2 का 3 वर्ष झाले या कानातल्याला, पण मी अजून सांभाळलेले नाही. हे हरवले होते आणि हे माझ्या मम्मीकडे होते. आणि हे हरवलेत म्हणून त्या चक्करमध्ये मला हे घ्यायला लागले. का तर त्या साडीवर मला असेच कानातले हवे होते, जेणेकरून छान दिसेल दिवाळीसाठी. बट मला वाटलं हे हरवलेत माझ्याकडनं म्हणून मला हे पण घ्यायला लागले. डबल खर्च. पण ह्याला पण झाले 3 वर्ष आणि ह्याला झाले 1 वर्ष. बघा तुमची बहीण किती गोष्टी जपून ठेवते. हा जो व्लॉग आहे मध्ये नवऱ्यापर्यंत गेला पाहिजे, त्याला समजला पाहिजे की त्याची बायको किती कंजूस आहे आणि किती संसार एकदम जपून करते. आणि बाय द वे, अजून बघा, हे जे असे कानातले छोटूशे जे काही टॉप वगैरे घातला ना त्याच्यावर मी घालते. आणि हे कानातले मी आत्ताच मागवलेत ऑनलाईन, मिशोवरून मागवलेत. नाही, मिशोवरून नाही, दादरवरून मागवले त्या कानातले. आणि हे मी आता बड्डेला घालणार आहे. माझा बड्डे येतो बाय द वे, तर मला विश करा, ठीक आहे. आणि आणि काय आहे माझ्याकडं? ऍक्च्युली ना दुसऱ्या मुलींसारखं माझ्याकडे गोष्टी नाही आहेत, कारण मला जास्त पैसे वेस्ट करायला आवडत नाही. जर एखादी गोष्ट घेतली नाही मी, तीच खूप जपून वापरते. आणि हे माझं सगळ्यात आवडतं कानातलं होतं. हे ना असं घालतात ना, असं होतं. पण ना माझ्याकडून ना हे जे वरचं अडकवतात ना तेच तुटलं माझ्याकडून. झालं कल्याण. अजून माझ्याकडे गोल्डमध्ये, गोल्ड नाही बोलताय ना, जसं काय गोल्ड टाईप घातलं ड्रेस, काळासारखं पडतंय हे बघ.
हे वाले. ह्याला पण हे तर मी लग्नाच्या आधी घेतलेलं, लग्नाच्या आधी म्हणजे 7 वर्ष झाली त्या कानातल्याला, 7 वर्ष. आणि एक मिनिट, हे एक माझे एक फेवरेट आहे, मी दाखवते. हे मी ना या साडीवर म्हणजे हे मी कुठल्या साडीवर घातलं ना मी ते पण दाखवेल. तो पण मी फोटो अटॅच करेल या व्हिडिओमध्ये. ह्याला पण किती वर्ष झाली माहिती का? याला 4 वर्ष झाली, 4 वर्ष. ठीक आहे. अजून अजून काय आहे माझ्याकडे? हा, आणखीन हे ब्लॅक वाले कानातले, पण हे मी अजूनपर्यंत कशावरच घातले नाही, माहित नाही का. ह्याला पण झाले जवळजवळ 6 वर्ष झाले, पण मी एकदा पण घातले नाही. म्हणजे ना मला असं वाटतं की हे कानातले ज्याच्यावर सूट होईल असा ड्रेसच नाही माझ्याकडे, किंवा टॉपच नाहीये, किंवा साडीच नाहीये. माहित नाही का, मे बी मला दिसले नसेल त्या टाइमाला, म्हणून मी हे घातलंच नाही. अजून काय माझ्याकडे? आणखीन एक सिल्वरचं ज्वेलरीचं मला खूप क्रेज आहे. त्याच्यामुळे सगळे सिल्वरच दिसेल तुम्हाला माझ्याकडे. ते एक कानातले सिल्वरचे, हे पण मला खूप आवडतात आणि हे मी सारखी घालत पण असते. आणि ह्याला जवळ झाले 5 वर्ष, 5 वर्ष झाली आहे ह्याला. तर आता मी तुम्हाला दाखवते माझं नेकलेसचे कलेक्शन. जे नेकलेस कलेक्शन का बोलते मी, म्हणजे जे आहे ते दाखवते. हे जे मी अजूनपर्यंत एकदा पण वेअर केलेलं नाहीये. दुसरं बघा, पेटी पॅक येतात गोष्टी, पेटी पॅक, एकदम पेटी पॅक. आणि ह्याला झाले जवळजवळ 2.5 वर्ष. ते मी साडीवर घालण्यासाठी घेतलेले, पण ते सुद्धा मी एकदाही घातलेली नाहीये. आणि हे मी मला वाटतं 2-3 वेळा घातलेले. हे जे आहे ते मी 2-3 वेळा घातले. आणि ह्याला जवळजवळ 8 वर्ष झाले. लग्नाच्या आधी घेतलेले मी हे, त्याला 8 वर्ष झाले. आणि आहे तसेच आहे. मी काय करते माहिती का, ह्याला चांगलं पुसते, धुते आणि ना टिश्यू पेपरमध्ये रॅप करून ठेवते. त्याच्यामुळे ते माझ्या गोष्टी आहेत ना, आहेत तशाच आहेत. आणि हा जो नेकलेस आहे मी तुम्हाला दाखवते, बिचारा तुटला. हा, हा जो नेकलेस आहे ना, हा माझ्या लग्नातला नेकलेस आहे. मी शालूवर घातला होता, पण आता हा पण तुटला. ह्याला पण झाले 7 वर्ष झाले ना, 6-7 वर्ष झाले. बिचारा हा पण तुटला. हे माझ्या मम्मीने घेतलं होतं. मला ना ऍक्च्युली एवढा सेन्स नाही गोष्टीचा, की कशावर काय घालायचं काय नाही, पण मी हळूहळू शिकते. आणि त्या टायमाला ना माझी मम्मीच गेली होती शॉपिंग करायला, तर माझ्या मम्मीला हा नेकलेस आवडलेला, तर माझ्या मम्मीने घेतलेला. मला हे खूप आवडतो, म्हणून मी हा जपून ठेवलाय. अजून 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 काय नाही, बस एवढंच आहे माझ्याकडे. हे जे कानातले रेग्युलर यूजचे, म्हणजे वन पीस वगैरे घालू शकतो, पण ते पण मी अजून पण एकदा घातलेले नाही. आणि हे जे असे कानातले आहेत ना, हे माझ्या सासूने दिले होते मला, ते पण मी अजून पण एकदा घातलेले नाही. माहित नाही, समहाव मी घातलेलीच नाही. आणि हे जो संजय दत्तची चेन माझ्याकडे राहिली होती, मी त्याला द्यायला विसरले. म्हणजे हे पण मी अजून पण घातलेलं नाही. ह्याला पण 4-5 वर्ष आली, पण मला काय माहित, असं वाटतं छपरी लोक असतात काय, म्हणून मी घालत नाही. असं वाटतं की मी घातलं की छपरी दिसेल, म्हणून मी हे जे चैन मी अजून मी एकदा पण घातलेली नाही चैन. हा, अजून एक गोष्ट होती, कुठे गेली? हा 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 पण. हा एक हार आहे, तो पण मी अजून एकदाही नाही, एकदाच घातलाय. त्याच्यानंतर एकदा पण घातलेला नाही. आणि हा पण मी जास्त यूज केला नाही, कारण मला ना ऍक्च्युली साडी आवडतच नाही. साडी घातली की नजर लागते मला. शहाणपणा करते जरा व्हिडिओ समोर. आणि सगळ्यात जास्त आवडलेले कानातले मला हे हे मी गेल्या वर्षी दिवाळीला घेतलेले. इतके सुंदर आहेत ना, हे याची डिझाईन बघा तुम्ही. 60 का 70 रुपयाचे कानातले घेतले गेल्या वर्षी, पण इतके भारी आहेत ना. हे जे कानातले घातलेले ना, त्याचा मी फोटो पण अटॅच करेल या व्हिडिओमध्ये, तुम्ही बघा. छान आहेत ना. आणखी हा, आणि हा एक हार मला खूप जास्त आवडलेला हा नेकलेस. पण हे पण घालायचा मुहूर्त माझ्याकडे अजूनपर्यंत एकदा पण आलेला नाही. आता रक्षाबंधन वगैरे येईल, तर मी विचार करते त्या टायमाला मी हार घालेल.
आणि याचा मी फोटो अटॅच नाही करू शकत कारण तो बंद व्लॉग गेलेला असेल. पण हा एक मला हार खूप आवडतो. पण ह्याचा पण मुहूर्त अजूनपर्यंत आलेला नाही. जेव्हा मुहूर्त येईल तेव्हा मी वेअर करेन. थोडं शायनिंग मारावं लागतं व्हिडिओ समोर. समजलं? हे आमच्या वेळी ना शाळेत असताना ना शायनिंगच बोलायचे बाय द वे, की कोणी पण असं जरा हवेत उडायला लागलं ना, तर असं ते बोलायचं, "ए तू काय शायनिंग मारते का गं आमच्यासमोर?" म्हणजे मी आणि माझ्या मैत्रिणीमध्ये असं कोण उडायला लागलं ना, तर असंच बोलायचे, "किती शायनिंग मारते ना ही." आत्ता कसं बोलतो आपण, की हिला ॲटिट्यूड आहे, हिचा इगो प्रॉब्लेम आहे. नाही, तेव्हा असं काही शब्द नव्हता, अवगतच नव्हता. तेव्हा एकच शब्द असायचा शायनिंग. किती शायनिंग मारते नाही का? किती शायनिंग मारते ना, स्वतःला खूपच जास्त समजते. खूपच ओव्हर करते. तसंच. म्हणून शायनिंग हा शब्द लहानपणापासून तोंडात आहे आणि तेच आता पण बोलणार. मी काही चेंज होणार नाही दुसऱ्यांसाठी. मी कोणाला दाखवते? तुम्हालाच दाखवते ना. बरं बाय द वे सोडून टाका तो विषय. मी बोलायला लागले की खूप बोलते आणि नाही बोललं तर मी अजिबातच बोलत नाही. आणि ह्याला काय बोलतात माहीत नाही. इंट्रोव्हर्ट बोलतात, ॲम्बिव्हर्ट बोलतात काही माहीत नाही मला एवढं. बट जर तुम्हाला माझं कलेक्शन आवडलं असेल, म्हणजे एवढ्या वर्षाची माझी जमापुंजी केलेली आहे मी, ती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की माझ्या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि कमेंट करून सांगा तुम्हाला नेक्स्ट टाईम काय बघायचं आहे. माझ्याकडे वन पीस आहे, वन पीस आहेत 2-3 ते मी तुम्हाला दाखवू शकते. माझ्याकडे साड्याचं कलेक्शन छान छान आहे, ते मी तुम्हाला दाखवू शकते. आणि जर अजून काही तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मला प्लीज कमेंट करा आणि मी त्यानुसार मी ब्लॉग बनवेल, ट्राय करेल. मला माहिती आहे मी ब्लॉग नाही टाकत रोज, पण मी प्रयत्न तर करूच शकते ना. ठीक आहे? चलो बाय बाय, टेक केअर.